फ्रेश झालोय, मस्त आंघोळ केली, आता चहा घेतो. शुभ सकाळ. MS17 यूट्यूब चॅनलवर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सरस स्वागत आहे. काल आपण आपल्या मगर वस्तीवर मुक्कामी होतो, आपले सौरभ भूमगर यांच्या घरी, कारण की माझी सायकल पाठीमागं लावलेली आणि आज टायमिंग म्हणजे थोडं लेट झालोय. 9 वाजत आलेले. आता आपल्याला इथून 30 किलोमीटर आपलं जातेगाव आहे, मोठा महादेव. तिकडून पण भरपूर काही मला मॅसेज कॉल भरपूर काही येत आहे, कुठपर्यंत आले काय. तर मी सगळ्यांना भेटणार आहे, कारण की जसे जसे मला रोडने फॅन फॉलोअर्स भेटत आहे त्यामुळं मला टाइम जास्त होतोय, तर मी सर्वांना नक्की भेटणार आहे. तर चला, सकाळी सायकलचा प्रवास चालू केला. आई मुंबईच्या नावाने चांद भलं हर हर महादेव असा रस्ता सायकल प्रवास चालू केला. तर इथून आपलं जातेगाव आहे आपले इथं 11 किलोमीटर. तर मी चालता एक पूल आहे, त्या ठिकाणी मी थांबलो पाणी पिण्यासाठी. आणि ज्या रोडवर आहे मी आत्ता, एक आपली व्हाईट स्विफ्ट आली होती. ते पोलीस भाऊ मला बोलले कुठून आले काय, तर त्यांना म्हणलं मी आपल्या कोपरगाववरून आलो आहे. तसे माझे 12 ज्योतिर्लिंगमधले 10 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले आहे म्हणलं. आणि आता मी चाललेलो आहे मोठ्या महादेवला. तेव्हा काही अडचण, म्हणलं काहीच अडचण नाही अजून. तर ते बोलले व्यवस्थित जा, फक्त रस्ता एकदम म्हणजे सिंगल रोड आहे त्यामुळे व्यवस्थित जा म्हणे. त्यांना म्हणलं ठीक आहे, धन्यवाद म्हणलं. कारण की भरपूर काही सपोर्ट मला महाराष्ट्रातून पण भेटतो, सगळ्या ठिकाणीवरून भेटतो, असं नाही की नाही भेटत. फक्त आपण आपली एक साईड धरून चालायची. इकडं माझी सायकल आणि आत्ताच मी थांबलो होतो, लवकरात लवकर आता पुढच्या प्रवासाला निघतो. तर सध्या मी आता जिरी या ठिकाणी आहे गावात, कारण की भाऊंनी आपल्याला बघितलं, कारण की 1 तास झाला मी पाणी पिलं नव्हतं, कारण की चालू राहिलो. पण रस्ता खूप खराब आहे, कुठं चिखल तर कुठं डांबरी तर कुठं पाऊस, कारण की सगळ्या काही गोष्टी सहन करून मी चालू राहिलो. भाऊ आपण आता भाऊनी पाण्याची बाटली दिली, आताच पाणी पिलं आणि पुढच्या प्रवासाला निघतोय. आता इथून किती असेल जातेगाव? 10 किलोमीटर. तर जातेगाव 10 किलोमीटर इथून. तर मी लवकरच पोहोचलो. अजून आता 1 वाजत आलेलं आहे, कारण की पाऊस नाही म्हणून मी लवकर निघतोय. पाऊस जर चालू झाला तर परत पुढे सायकल चालवणं होत नाही लवकरात लवकर, तरी पण मी रेनकोट घालून सायकल चालवतो. तर मी अशा खतरनाक रोडला लागलेलो आहे. जातेगाव राहिलेलं आहे फक्त 6 किलोमीटर. हे चिखलाचा रोड बघा किती खतरनाक आहे, आणि त्या रोडवर मी चालतोय. मोकर घाम झालोय. पाणी भेटत नव्हतं, या ठिकाणी पाणी भेटलं. आता ह्या रोडला चालतोय तर पाणी भेटत नाही. फक्त आजूबाजूला शेती, इकडं शेती, माझ्या बाजूला ह्या शेती, फक्त शेती, बाकी कोण नाही, काहीच नाही, फक्त शेतीवाले काम करताय. तर खतरनाक रोड आहे हो. आताच पाऊस येऊन गेला. आता मी स्वतः चालतोय त्या रोडवर, बघू शकता असा रोड आहे खतरनाक. चला, काय विषय नाही, जातो आता हळूहळू. आणि सिंगल रोड आहे, रोड एकदम छोटा आहे, बघू शकता. ते पुढून एक गाडी येते, फक्त एवढा रोड, आणि मी त्या रोडमध्ये चालतोय, कारण की चिखल सगळं काही गोष्टी सहन करावं लागत आहे. आत्ताच पाऊस बंद झाला तर मी निघतो पुढच्या गोष्टीला, कारण की गुजरातची गाडी होती. तर चला बघूया, काय विषय नाही, मला लवकरात लवकर निघायचं आहे. जातेगाव महादेव दर्शन घेतो आणि पुढच्या प्रवासाला उद्याचं काय असेल तुम्हाला सांगतो. आज तिथं पोहोचल्यानंतर दर्शन घेतो. समृद्धी तुम्हाला झूम करून दाखवतो. ते जे डोंगर दिसतंय समोर तुम्हाला कोपऱ्यातून, त्या ठिकाणी मंदिर आहे. त्या मंदिरात आपल्याला पोहोचायचं. आज म्हणजे आपले जे मित्र आहे आपले SK रायगर, त्यांचा आपल्याला कालच कॉल आला होता, कालपासून ते कॉल करताय आपल्याला कुठं आहे काय. तर आता मी 6 किलोमीटर पाठीमागे आहे. तर चला निघू लवकरात लवकर, कारण की थांबून उपयोग नाही, कारण की थांबलो तर असं चिखलं तर रस्त्याचे हे होईल. तर चला लवकरात लवकर प्रवासाला निघतो, कारण की पाऊस अचानक कधी पण येतोय, कारण की भेटत नाही. त्यामुळे रेनकोट अंगातच राहून देऊ म्हणलं. फक्त डोक्यातली टोपी काढून ठेवलेली आहे आणि हेल्मेट तसंच आहे. मोबाईल किलोमीटर तुम्हाला दाखवून देतो. आत्ता तर काही दिसणार नाही किलोमीटर. तर चला मी निघतो पुढच्या. तर सध्या मी आत्ता बोलठाण्यामध्ये पोहोचलेलो आहे. 2 वाजत आलेले आहे. रस्ता एवढा खतरनाक आहे, कारण की म्हणजे अख्खा चिखलच रस्त्याने, डांबरी हा कुठंच भेटत नाही. डांबरी फक्त मला आत्ता इथून भेटला आहे, बोलठाण्यापासून ते आपल्या जातेगावपर्यंत डांबरी आहे. त्यानंतरचं पुढंच आहे डांबरी, पण डायरेक्ट वैताग आला होता, काय करू काय नाही. म्हणजे सायकल सटकत होती डायरेक्ट, आणि एवढं म्हणजे लोड माझ्या सायकलला जास्त आहे, तरी पण मी प्रयत्न करून तिथपर्यंत कशी आणली मला माहिती, खराब रस्त्यावरून. तर झाला काय विषय नाही, आता नाश्ता करतो थोडा आणि मग पुढं जातो. आपले SK ब्लॉगर त्यांच्या घरी आपली सायकल लावलेली आहे, बघू शकता सायकल घर. भाऊ इकडे उभा आहे आणि आता मी चाललेलो आपल्या महादेव मंदिर दर्शन करण्यासाठी. तर जाऊन येऊ. आणि भरपूर काही आत्ता म्हणजे फॅन फॉलोअर्स भरपूर काही येऊन जात आहे, भेटत आहे,
कारण की नाराज कोणाला काही करता येत नाही, कारण की सगळेजण आपली रील बघता, फॉलो करता, सगळेजण सबस्क्राईब करता. मग कसं आहे, कोणाला काही नाराज करता येत नाही. त्यामुळे सगळ्यांना मी भेटत असतो. आता मी महादेव मंदिर इकडे जातो, दर्शन करतो आणि उद्या सकाळी जे आता मी निघणार आहे आपल्या गडावर, मोठा महादेव या ठिकाणी. तर कसं आहे काय, तुम्हाला उद्याची रील सकाळी टाकून देईल मी. रील टाकल्यानंतर तुम्ही समजून घ्या, कारण की मी जास्त काय हे करू शकत नाही. आणि ज्यांना ज्यांना जेवढं मला भेटता येईल मी तेवढं जणांना भेटतोय, कारण की सगळेजण व्हिडिओमध्ये यायला बघता, कारण की जो लाजला तो संपला. तर चला भेटूया. तर सध्या आलेलो आहे आता मी महादेव मंदिर, इथं दर्शन घेतो. समोर मंदिर आहे बघू शकता आणि सगळेजण पोरं आहे म्हणजे आम्हाला पण व्हिडिओ द्यायचं आहे, तर येऊ शकतं. हो पण आहे सगळेजण, कारण की व्हिडिओ द्यायला कोणीही लाजत नाही. तर चला दर्शन घेतो पहिले. तर सगळेजण बसलेले आहे, कारण की काका सगळेजण. चला दर्शन घेतो. हर हर महादेव. दर्शन घेतलेले आहे पूर्णपणे मंदिर परिसर आहे बघू शकता. हे आमच्या गावातलं मंदिर आहे. अजून आपलं डोंगरावरती पण अजून एक खूप मोठं मंदिर आहे. हे आम्ही आता सध्या गावातलं मंदिर आहे. उद्या सगळे आम्ही बरंच 8 वाजता डोंगरावर जाणार आहे महादेवाच्या. आणि हे जे मंदिर तुम्हाला दाखवलं, तर हे मंदिर बघून मला आठवण कुठली आली, छोटा हरिद्वार आणि मोठा हरिद्वार. तर तसंच हे मंदिर आहे. हे छोटं मंदिर आहे आणि जे डोंगरावर आहे ते मोठं मंदिर आहे. तर आपण उद्या सकाळी तिकडे जाणार आहे दर्शनाला. तर चला भेटू, सर्वांना भेटतो. तर चला भेटूया. तर आत्ता फायनली 4:07 झालेले आहे आणि आपले SK ब्लॉगर. तर काल मी म्हणजे कालपासून त्यांचे मेसेज चालू होते की भाऊ कुठपर्यंत आले काय, कारण की पाऊस आणि रस्ता एवढा खतरनाक होता. आज मला समजलं पूर्णपणे, म्हणजे ज्यावेळेस मी इकडं निघलो त्यावेळेस म्हणजे एकदम चिखलचा रस्ता आहे. फक्त मला रस्ता इथं आल्यानंतर ज्यावेळेस बॉलठाणच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हापासून ते जातेगावपर्यंत मला डांबरी रस्ता लागला. त्यामुळे मला काही वाटलं नाही, म्हणजे निवांत चाललो, कारण की खतरनाक रोड आहे. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजेल यूट्यूब चॅनलला व्हिडिओ कसा काढलाय मी. शेवटी मी म्हणजे वैताग आला होता मला, म्हणजे एवढं खतरनाक रस्ता पहिल्यांदा बघितला. ह्या मोठ्या मोठ्या गाड्या कशा येत असन, पायी लोक कशी येत असन, तेच मला टेन्शन वाटत होतं. चला जाऊन द्या, काही नाही. आत्ता 4:07 झालेले आहे. आता जेवण करा म्हणताय SK ब्लॉगर. जेवण करू, कारण की मी सकाळी जेवण करूनच आलो होतो. पण मी जेवण एकच टाईम करतो, पण आता पर्यंत करून आता करू जेवण. चला बघू मग काय. भरपूर काही त्यांच्याकडंच आपले फॅन फॉलोअर्स भरपूर काही येत आहे, त्यामुळं नाकार कोणाला काही देत आहेत का म्हणता, मग इग्नोर केल्यासारखं होतं. त्यामुळं कोणालाच काही नाराज करायचं नाही. सगळ्यांना आले भेटायचं 5-10 मिनटं, काय विषय नाही. आणि उद्या सकाळी आपण गाडावर निघणार आहे, कारण की जास्त वेळ कुठंच मला थांबता येत नाही. त्यामुळे तर चला भेटूया. व्हिडिओ आवडलास तर लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा का व्हिडिओ कुठून बघता, मला पण समजेल का माझे व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचता. हर हर महादेव. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.